काय झालंय? एवढ्या सकाळी सकाळी कशाला बोलवलंय? काय माहिती. ताई पण झालं काय सांग ना. अगं काय मलाही माहित नाही. आशूने आपल्या सगळ्यांना इथे जमायला सांगितलं. जमायला सांगितलं पण काय कशासाठी काय कारण काय आहे? ताई सगळं ठीक आहे ना? चला या सावकाश 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 आता राईटला. आशू ऐक ना, हे काय करतोय तुम्हाला सांगते, मला कळतही नाही. सांगणार सगळं सांगणार. हा रेडी? अरे काय आशू हे डोळ्यांवर पट्टी बिट्टी काय? अहो बघा ना सीताई, मलाही कळत नाही काय करतोय आशू तू. सांगणार सगळ्यांना. हा काय लपून नाही राहणार कोणापासून. काही सिक्रेट बिक्रेट नाही. थांबा जरा एक. लवकर. अरे काय तिकडे कुठे गेला आता हा? काकू तुला माहिती आहे ना? कोणी काही बोलू नका. माझ्या हातातली वस्तू बघून कोणी काही बोलू नका. ओके ओके. काय आशू? शिवाला सरप्राईज आहे. ओके शिवा रेडी? हा. अरे आशू हे सगळं काय आहे? गृहप्रवेश. आता कुंकवात पाऊल ठेवायचं आणि पहिलं पाऊल घरात ठेवायचं. आता हे सगळं बघायला बोलवलं इथे? हे नुसतं बघायला नाही, बघायला आणि समजून घ्यायला. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे जे काही होणार आहे ते. ओके. भावना त्याच्या मागची महत्वाची. काय करूया सुरू? शिवा तू या घरात जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलंस ना, त्या आधीपासूनच ना तू या घरासाठी खूप काही केलंय सगळं. आणि ते घर जसं तुझं आहे तसं हेही घर तुझंच आहे. तू इथे पहिल्यांदा आलीस तेव्हा फक्त भाऊ हिच्या बाजूने होते, बाकी कोणी नाही. आईचा आणि तुझा तो 36चा आकडा होता. काय आई? पण तू सगळं शिकलीस. आई जे करायची ते सगळं केलंस, मनापासून केलंस. आणि अगं आजकाल कोणी कोणासाठी असं करत नाही, ते तू केलंस. ये शिवा, मला असं वाटतं की आपलं नातं बांधलं गेलं ना. माझं तर सगळंच गेलं ना रे. समजू शकतो पण अगं तू अशी 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 एकटी बसून राहशील, अशी उगाच शून्यात बघत राहशील तर सगळ्यांना काळजी नाही का वाटणार? आणि तुलाही फ्रेश नाही वाटणार. मग काय करू मी? आपण दोघं बाहेर फिरायला जाऊयात. फिरायला जाऊन पण काय करणार? अगं ते बघू ना आपण. अगोदर घराच्या बाहेर तर निघू. एकदा बाहेर निघालो की तुला जे हवं ते करू. शॉपिंगला जाऊ किंवा एखादी मूवी बघू, छान गार्डन मध्ये बसून गप्पा मारू किंवा एखाद्या छान रेस्टॉरंट मध्ये आपण जेवण करू. म्हणजे तुलाही फ्रेश वाटेल, मलाही फ्रेश वाटेल, दोघांना थोडीशी स्पेस पण मिळेल. पैसे कुठे आहेत आपल्याकडे? आहेत ते बाळासाठी म्हणून काही सेव्हिंग्स केल्या होत्या मी. आहेत थोडेफार. बाळासाठी सेव्हिंग्स म्हणजे बरेच पैसे असतील. काय ग, काय विचार करतेस? जायचं ना? हा ठीक आहे, जाऊयात. मी फ्रेश होते, बघूयात जाऊ. ओके. कीर्ती, मला आशूने सांगितलं तुम्ही घरात राहायला आलात म्हणून. सांगितलं नाही कोणाला? म्हणजे माझ्या लक्षातच आलं नव्हतं ते. आई आता ते सगळे गेले ना घराच्या बाहेर, मग आता त्या रूम मध्ये कोणीच राहत नव्हतं म्हणून म्हटलं आम्ही. ते लोक घरात आलेत म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नव्हतं. ज्या गोष्टीची शिक्षा झाली होती त्याचं काय? आई ऐक ना, जाऊ दे ना आता. खूप दिवस झाले,
आणि शिक्षा भोगली आहे आम्ही, त्याची माफी पण मागितली आहे ना. पण त्या चुकांची जाणीव झाली आहे का तुम्हाला? हो. त्याच्याकडे बघू नकोस, त्याने सगळं सांगितलंय मला. तू फक्त घरातनं बाहेर जायचं नाटक केलं होतंस. आशूने तुला शिक्षा दिली होती. काय ग? माहितीये तिला सगळं माहितीये. आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली आहे. दिसत नाहीये पण ती जाणीव झालेली. म्हणजे कीर्ती, तू शिवाच्या जीवावर उठलीस, त्याची तुला शिक्षा झाली आणि आता तुझं असं म्हणणं आहे की ती शिक्षा माफ व्हावी, हो की नाही? मग त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. मला सांग जीजू आणि इनफॅक्ट ताई सुद्धा, तुम्ही कधीच शिवाला अप्रिशिएट नाही केलंय. चांगले 2 शब्द बोलले नाही शिवाबद्दल. शिवानी आपल्या घरासाठी एवढं काही केलंय, सगळ्यांसाठी खूप काही केलंय. इनफॅक्ट तुमच्यासाठी तिने बरंच काही केलंय. आम्ही तुम्हाला जेव्हा बाहेर काढत होतो तेव्हा तिनेच आम्हाला थांबवलं. तिनेच तुम्हाला सेकंड चान्स दिला. पण तरी तुम्ही तिच्याबद्दल चांगलं कधीच काही बोललेलं नाही का आई? हो, आणि हिचंही काही वेगळं नाहीये. वहिनी म्हणून आजपर्यंत शिवाला कधी मान दिलास तू? माणूस म्हणून सुद्धा मान दिला नाहीस. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. कीर्ती, तू ना तुझ्याकडची एखादी प्रेमाची वस्तू शिवाला भेटवस्तू म्हणून देऊन टाक आणि तुझं प्रेम व्यक्त कर. त्यामुळे काय, माफीची ही अट आहे. कर असं कर नाही म्हणते ती, अट आहे. हे करावंच लागेल. हा. नाही. अरे